शेण, साय आणि उतरंड आणि जावई या 4 गोष्टी बाईला फार प्रिय आहेत. शेण ती पूर्वीच्या काळी पहा तुम्ही सारून सारून सडा मारून चोथा बी भेटू देत नाही शेजारणीला. शेण, साय दुधावरची बाईला दूध आणि साय फार आवडते. बाई लग्न झालेल्या सख्या नवऱ्याला पण साई पडू देत नाही दूध वाढायला लागली तर, इतकी ढासपूस करी ती. पहा तुम्ही दूध वाढीत असताना फुकून फुकून फलकट पाणी मग वाढणार ती. मा इकडे पहा ना, इकडे पहा. शेण, साय, उतरंड लागलेली असावी. पाहतो पूर्वी उतरंडी असायच्या, खालच्या गाडग्यामध्ये कुरडाया, त्याच्यावरच्या याच्यात शेवया, त्याच्यावरच्या याच्यात पापड्या, त्याच्यानंतर मग वड्याला काय म्हणतात आपल्या भागात, काय वडेच म्हणतात ना, वडे बरोबर आहे ना, वडे, त्याच्यावरच्या याच्यात खारुड्या, अशा उतरंडी लावलेल्या असायच्या पहा पूर्वी. उतरंडी काही बाईने अशा चोपड्यात सरळ करून ठेवलेल्या आहेत. माझ्या सासूच्या हातची, आजी सासूच्या हातची पंजी, सासू खापरपंजी, निपरपंजी, ढोपरपंजी, आपरपंजी, तिच्याकडची पंजी सासू मला माहित नाही बरं का, इथपर्यंत येते मला. शेण, साय, उतरंड आणि जावई झोपल्या का काय. मृत्यू लोकातलं स्वर्ग म्हणजे सासरवाडी. सासरवाडीला पितो मृत्यू लोकातलं स्वर्ग म्हणजे सासरवाडी. आणि सासूचं सगुण ब्रह्म म्हणजे जावई. जावेवरती एवढं प्रेम करती पहा तुम्ही. आई दाजी आले, दाजी, ती बाई आदन ठेवती शेवायचं. पूर्वी जुने कीर्तनकार सांगायचे बा, ती आदन ठेवी ती शेवयाचं आदन ठेवी ती. नाही आई दाजीचा भाऊ आलाय, भाऊ, त्याच आदनामध्ये म्हातारी बेसन हाटी ती. म्हणजे एवढी ढासपूस नका ना करी जाऊ तुम्ही. जावयाचं इतकं कौतुक असतात. बाई माझे जावई असे, माझे जावई तसे, आमच्या पिंटीला गाडीच्या खाली उतरू देत नाहीत. आणि आमचा बैल पापिया एकही गोष्ट माझी ऐकत नाही, सगळा सोनाच्या हातात आहे. आणि माझा जावई बाई ठकीच्या शब्दाच्या पुढे जात नाही. अगं बाई तो तरी नुसता बैल आहे, तो पक्का नंदी बैल आहे. जावयाचं इतकं कौतुक असतं काहींना. जावई जर येणार म्हणाल, काय झालं एकदा सासरवडीला होता सप्त्याला आला जावई आणि सासूने केली मेथीची भाजी. पहिल्याच दिवशी जावईने चुरूचुरू हाणली, इतकी आवडली. जावई म्हणे याला म्हणतात मेथी, अशी मेथी खाऊ तर अशी, मेथी खाऊ तर सासरवाडीत. सासूने एकच डोक्यात फिट करून घेतलं, जावायला मेथीची भाजी, जावायला मेथीची भाजी, जावायला मेथीची भाजी आवडती. पाहता काय 7 दिवसात 21 वेळा झाली, 21. सकाळी मेथीची भाजी चवन महाराज, दुपारी मेथीचं वरण, संध्याकाळी मेथीचे पराठे. कदरला ना ते जावई. काल्याच्या दिवशी जावई म्हणे सासूबाई, सासूबाई तर थरथरच कापायला लागली. ही मेथीची भाजी कोणी केली? सासूबाई म्हणे मॅच केली. का केली? तुम्हाला आवडती म्हणून केली. सावई म्हणे आवडती म्हणजे इतके वेळा खाऊ घालायचे, मरण आलं ना राव त्याचा मेथी खाता खाता. सासूबाई तो जावई म्हणे सासूबाई आपलं मेथीचं वावर कुठे आहे? सासूबाई म्हणे कशाला? म्हणे एकदाच जातून चरूनच येतो मेथीतून. कदर आणला राव ह्या मेथीनं. आवडलं म्हणजे पुन्हा पुन्हा करायचं नसतं. मी मागच्या वर्षी सांगितलं असेल कदाचित तुम्हाला. कुणी मला आवड विचारली ना, मी आवडच सांगत नाही गडे. लोक विचारतात ताई तुम्हाला काय आवडतं? आता मला आवडत होती बासुंदी. एका गावामध्ये बीड जिल्ह्यात, मी गावाचं नाव सांगत नाही तुम्हाला, हा, तिथं चहाला गेले तरी लोक मला बासुंदीच आणायची वाटीत, खा तुम्हाला आवडती. कंप्लीट त्याच्यानंतर महिनाभर मी बासुंदीकडे पाहिलं सुद्धा नाही. म्हणजे आवडती म्हणजे एवढं खाऊ घालायचं नसतं. काय झालं, विदर्भामध्ये एकदा अमरावतीला कीर्तनाचा योग आला. तिकडे गेल्याच्या नंतर
मुक्कामाचा योग आला. काय ना, लोकांनी घरी एवढे टोले जंग बांधलेत ना, आम्हाला सांगत येत ताई इथं आमकं, इथं धमकं, इथं टॉयलेट, इथं बेड, बेसिंगे, आमकं धमकं तमकं सांगत आहे. तिथं पाण्याची बॉटल ठेवलेली. आणि जाता जाता आम्हाला झोप लागली, तुम्ही खटाखटा बटणं बंद करून जातात हो. सकाळी उठल्यावर किती पंचायत होती, एक बटन सापडत नाही, धडका घ्यायची बारी येते, चट्टच बटणं बंद करून जाते ते. गेल्याच्या नंतर ती बाई बोलू लागली. मी म्हटलं काकू उषाला? ती बाई म्हणे ताई तिला दोन पोरं आहेत ना. म्हणलं तो या उषाला नाही, माझ्या उषाला दे. सकाळी उठली, आंघोळ झाली. मी म्हटलं काकू पूजाला? तिला अजून काहीच नाही ना ताई, द्या ना एखादा औषध, द्या ना एखादा आशीर्वाद तिला बी होती ना 2-4 पोरं. म्हणलं तुमच्या पूजाला नाही, माझ्या पूजाला सांगा. पूजाला पाणी लागत आहे, फुलं लागत आहेत. त्या बाईने विचारलं ताई तुम्हाला नाश्त्याला काय चालेल मग? नाश्त्याले विदर्भाची भाषा ना. तुम्हाला नाश्त्याले काय चालेल मग? म्हणलं काही बी करा ना, खातो ना मी. ती बाई म्हणे ताई तुम्हाला नाश्त्याले सुशीला चालेल का? म्हटलं करा ना. आता नाव वेगळं होतं, आम्हाला वाटलं कायच असन. महेश तासा तयारीनच बसला होता, त्याला वाटलं आता सुशीला म्हणजे कायच ॲटम येणार आहे. मुरमुऱ्याला फोडणी दिलेली होती, मुरमुऱ्याला सुशीला. येळ भरा मला मुरमुऱ्यावर राहावं लागलं. बरं दुसऱ्या दिवशी त्या बाईनं रात्रीच विचारलं ताई तुम्हाला उद्या सकाळी नाश्त्याले काय चालेल मग? म्हणलं आता तो या मनाने नाही, आमच्या मनाने. पण हे सगळे म्हणायचे श्याम महेश थांबा ना ताई, बोलू द्या त्या बाईला काहीतरी. ती बाई म्हणे ताई तुम्हाला शृंगारदाणे चालतील की? मग तुम्हाला शृंगारदाणे चालतील का? हे म्हणे गब्बासा ताई खाऊ द्या राव काहीतरी, उपाशी मारायची वेळ आली म्हणे विदर्भात. शृंगारदाणे नावच एवढं डेंजर होतं. म्हणलं कायच असेल, म्हणलं घेऊनच या आता उद्या सकाळी. तिनं संध्याकाळचा शिरा भात फोडणीला घातला, त्याला कोथिंबीर लसूण जिरे त्याचा शृंगार केला. असा शृंगार केलेले दाणे म्हणजे शृंगारदाणे. तिसऱ्या दिवशी पुन्हा रात्रीच तिनं जाता जाता विचारलं ताई सकाळी तुम्हाला नाश्त्याला काय द्यावे लागेल मग? मला बाई काऊन डोकं खाते तू, जाय ना, काय आणायचं तर आण ना. ताई तुम्हाला मग चुरमा पाक जमेल का? चुरमा पाक जमेल का तुम्हाला? मला अण्णाबाई डब्यात घालून दे ना, लेकरं बाळ खातील ना, आमच्या घरी घेऊन जातो ना. मला काय आणायचं? आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईने संध्याकाळी उरलेल्या चपात्या कुस्कारल्या, मिक्सर मध्ये काढल्या, त्याला फोडणी दिली कुटक्याला, शिळ्या कुटक्याला, आणि आमच्या पुढे आणून मांडले. असे नवीन नवीन रोज रोज एक एक पदार्थ अशी बाई ती आणून खाऊ घालत होती. म्हणजे एखाद्याला आवडतं म्हणजे किती बी खाऊ घालायचं नसतं. आवडतं म्हणजे थोडं आवडत असतं, थोडीच आवड असते.